जय शंभो जय शिव. तर आपणाला परमेश्वराच्या नामाची गोडी लागली पाहिजे. जसं अ, शबरीला रामाच्या येण्याची गोडी होती, तशी आपली धाव, ओढ त्या परमेश्वराच्या अ, अ, नामस्मरणाची किंवा परमेश्वराचा ध्यास लागला पाहिजे. कारण परमेश्वराचं नाव फार गोड आहे हो परमेश्वराचं नाव. एक अभंग आहे बघा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारिखा तूच देवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेव, तुला कुणाचा नाही हेव, वेळोवेळी संकटातुनी तारीसी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. म्हणजे परमेश्वराच्या नामात खूप गोडवा आहे बघा. आपण राम 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 म्हणत चला बघा, इतकं गोडवा आहे ते, म्हणजे त्याची गोडी लागली पाहिजे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. आपल्याला गोडी कसे पिक्चर बघावे वाटतात, नाटकं बघावी वाटतात, बरोबर आहे की नाही? परंतु खरं जे सुख आहे, समाधान आहे, आपल्या कल्याण आहे, ते कशाचं आहे? परमेश्वराचं नामस्मरण करण्यानं. पण भजनाची वगैरे तर शक्यतो म्हणजे लहान किंवा टीनेजर्स असतात यांचा काही दोष नाही. परंतु जे आता अगदी वानप्रस्थ असलं म्हणजे अगदी 60च्या घरात गेलेले आहेत, त्यांनी तरी आता तरी ह्या संसारातनं आपलं लक्ष थोडंसं हे करून सुनाना मुलाला करू दे की आता संसार. थोडंसं आपण वानप्रस्थ आश्रम, देवाचा ध्यास घेतला पाहिजे का नाही? नाही आत्ताच काय पुन्हा घ्यायला लागली आणि मग पुन्हा 80-90च्या घरात जातात आणि मग पुन्हा राम, राम म्हणताना लांब, लांब उच्चारसुद्धा दात पडलेले असतात ना. राम म्हणायचे जे लांब, 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 लांब. तर जोपर्यंत हे इंद्रिय सक्षम आहेत, तोपर्यंत आपण परमेश्वर आपलासा करून घेतला पाहिजे. तीर्थाटनाला गेलं पाहिजे. परमेश्वराचे जे महान स्थान आहेत, काशी, रामेश्वर, हे कुबेरेश्वर धाम किंवा महाकाल, या ठिकाणी गेलो पाहिजे नाही का? कधी जायचं? तर आणि परमेश्वराला आपण नुसतं जाणं नाही तर आपण त्यांचं आचरण, त्यांचं शिष्यत्व पत्करून त्यांनी जे मार्ग दिला आहे त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण या भवसागरातनं या कलियुगात तारणारा एकच आहे म्हणजे तो म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. कारण हे कलीच युग आहे, मोहमायेचं युग आहे. म्हणजे नको ते आवडायला लागतं आणि जे पाहिजे ते नको. आता हेच बघा ना, देवाने आपल्याला इतकं छानसं तोंड दिलं, चांगलं बोलावं म्हणून आणि चांगलं खावं म्हणून. म्हणजे सात्विक आहार वगैरे खावा म्हणून. आहार किती प्रकारचा असतो? 3 प्रकारचा. सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार. सात्विक आहार म्हणजे अगदी जे आपण थोडीसं तेल वगैरे घालून भाजी भाकरी जी करतो घरात किंवा चपाती म्हणा, असं म्हणजे जास्त मसालेदार नसतं, असं जे शरीरासाठी आवश्यक आहे असं जे पालेभाज्या वगैरे, दॅट इज कॉल्ड ॲज सात्विक आहार. राजस आहार म्हणजे जिभेची चोचले, जिभेला आवडेल तसं म्हणजे मसाले भरपूर टाकायचे, तेल भरपूर टाकायचं, तेलकट, तुपकट वगैरे वगैरे असं जास्त अतिप्रमाणात टाकून शाकाहारच असतो, परंतु भडीमार त्या मसाल्यांचा केलेला असतो, तो राजस आहार. आणि तामस आहार म्हणजे एखाद्या प्राण्याची हत्या करून मांस भक्षण करणे, ते काय चिकन वगैरे म्हणतात ते खाणं, तर हे अभक्ष्य भक्षण खाणं ह्याला तामस आहार म्हणतात. परंतु आज सात्विक आहार कोण खातं का? राजस आहार बी कमीच खातात आणि हे तामस आहार जो प्रकार आहे, हे जवळजवळ 70% लोक तामस आहारच खातात.
कारण कलियुगाचं वाड आहे. नाताच्या घरची उलटी खुणं आणि पाण्याला लागली मोठी तहान. जे पाणी दुसऱ्याची तहान भागवतो त्यालाच आज तहान लागलेली आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य एकनाथ महाराजांना सांगायचं आहे की जे पाणी दुसऱ्याची तहान भागवतो तोच आज व्याकुळ झाले, मला तहान लागली, मला तहान लागली. जो म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक झाला किंवा एखादा श्रीमंत आहे म्हणून माणूस, म्हणजे भरपूर पैसा आहे, पण तोच हावरा झाला आहे भुकेला. बघा, श्रीमंत लोकांना तर हाव खूप असते, खूप म्हणजे खूप असते. म्हणजे फार गरज नाही ना, आता ते मोठे कारखाने आहेत, हे आहेत, ते तिकडून तिकडून पैसा येतो, परंतु त्याच्या डबल कसं होईल. म्हणजे माझा अर्थ असा नाही की त्यांनी निष्क्रिय राहावं, काम करू नये असं नाही, तर त्यांची ओढ पैशाकडंच, कारण कलियुग आहे. तर कलियुगात हे सगळं नको ते, म्हणजे शराब, शराब, दारू, पुन्हा त्यालाच मदिरा म्हटलं जातं. हे असल्या गोष्टी किंवा मांसाहार, हे असलं अभक्ष्य-भक्षण खाणं, हे प्रकार कलियुगामध्ये वाढलेले आहेत. आणि कलियुगामध्ये स्वार्थ खूप आहे बघा. स्वार्थ स्वार्थ आणि लबाडी, भ्रष्टाचार हे सगळं. मग हे अशा सगळ्या गोष्टीत आपण अडकून राहिलं तर आपल्या जीवनाचं, आपल्याला परमेश्वरांनी पाठवले कशासाठी, येण्याचं जे आपलं हे आहे मुख्य हेतू, तो बाजूलाच राहिला. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. बहिणाबाईंची एक हे आहे कविता. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. तू माणूस तर आहेस रे, परंतु तुझ्यात माणसाचा एक तरी गुण आहे का, ठेवलास का तू शिल्लक. ते पशु बरे ना तुझ्यापेक्षा, जनावरं बरे, परंतु तू किती क्रूर झालास. आज आपण बातम्या ऐकतो बघा, वडिलाने मुलाला, मुलाने वडिलाला, भावाने भावाला, नवऱ्याने बायकोला, बायकोने नवऱ्याला. म्हणजे माया राहिली नाही, प्रेम नाही, फक्त भौतिक सुख पाहिजे सगळ्यांना. खरी गरज किती आहे. पहिले लोकांना अशी इतक्या गरजा होत्या का. आता दुःख कशामुळे, ह्या गरजा वाढल्यामुळं, भौतिक सुख. आज त्याच्याकडं, आज आपल्याकडे एखादी साधी स्कूटी आहे आणि शेजारच्याकडे जर काय म्हणायचं त्याला, बुलेट आली की आपल्यालाही बुलेट असावं लागते. किंवा बायकांना तर खूप असं हे असतं बघा, अहो ऐकलत का, मग आपण म्हणतो का, त्या शेजारच्या कदम वहिनी आहेत ना, त्यांच्याकडे ओव्हन आलाय, मग येऊ दे की, मग आपल्यात कधी आणायचा. तर हे जे प्रकार आहे, म्हणजे सगळं आपण वाढवलं हे सगळं, म्हणजे इतकी गरज नाही. जुने लोक काय राहत नाही, माठातलं पाणी पित होते, आज फ्रीज पाहिजे, पुन्हा गिझर पाहिजे पाणी तापवायला. किती सोयी, म्हणजे फॅननं नाही जमत, आता ए सी पाहिजे घरामध्ये. आणि आम्ही ए सीत राहतो बरं का, एक प्रेस्टिज, पण आम्हाला ए सीच्या शिवाय आम्हाला जमत नाही. हे सगळं असं उगं त्याला म्हणजे हे महत्त्व देऊन असं हे वाढवलं. तुम्ही 24 तास जर ए सीत बसला आणि बाहेर आला तर काय अवस्था होते बघा. किंवा फ्रीजचंच पाणी सारखं पिलं तर बघा, सर्दी खोकला वगैरे होतं, घशात थ्रोट इन्फेक्शन होतं. त्यापेक्षा माठातलं पाणी प्या ना. पण आपण पित नाही, कारण आपल्याला फ्रीजचंच पाणी हवं असतं. म्हणून हे वाढल्यामुळं माणूस स्वार्थी, लोभी, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, मग नको तेवढा स्वार्थ भरलेला आहे. आणि आज कोण आपल्याला परमेश्वराशिवाय कुणी नाही हो आज. मतलब की दुनिया में कौन किसका होता है, मतलब की दुनिया में कौन किसका होता है, जिस पर ज़्यादा भरोसा किया जाए वही अक्सर धोका देता है. म्हणजे कुणावर विश्वास ठेवून काही असं राहिलंच नाही आज कलियुगामध्ये. सगळे ढोंगी, म्हणजे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. ते एक गाणं आहे बघा, जब जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. म्हणजे एकाच चेहऱ्यावर अनेक चेहरे, नेमका खरा चेहरा त्याचा कोणता आहे देव जाणे असं. म्हणजे सगळं ढोंगी आहे, मतलबी आहे. म्हणजे मेकअपची दुनिया आहे बघा. आत ते अगदी, म्हणजे आता तोंडावर सगळे असे छिद्र भग म्हणतात, इंद्रभग,
तसे असेल किंवा एकदम काळाखट्ट असेल, पण मेकअप करून असं मेकओव्हर केला की सुंदर दिसायला लागतं. मग ती केसाची स्टाईल, हेअरस्टाईल वगैरे वगैरे, साडी व्यवस्थित नेसलं, मग नवरी कशी आहे, एकदम फर्स्ट क्लास आहे, पसंत. तर काय फुललाशी वरली या रंगा, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. म्हणजे सौंदर्य असणं चांगलीच गोष्ट आहे, परंतु मुख्य सौंदर्य म्हणजे त्यातले गुण बघितले पाहिजेत व्यक्तीतले. मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, गुणाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून ह्या मतलबी दुनियेत कुणी नाही आपला म्हणजे आपलं रक्षण करणारा, फक्त पांडुरंग किंवा शिवशंभू आहेत. म्हणून आपण अनन्यभावे त्यांना शरण गेलं पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय कुणीच आपल्याला तारणहार नाही. कारण त्याच्यावरून एक शेर आठवला, तैरना है तैरना है तैरना है तैरना है तो समंदर में तैरो, किनारों पे क्या रखा है. तैरना है तो समंदर में तैरो, किनारों पे क्या रखा है. मोहब्बत करनी है, भक्ति करनी है, तो हमारे महाकाल जी की करो. भक्ति करनी है तो हमारे महाकाल जी की करो, इस नश्वर संसार में क्या रखा है. या नश्वर संसारात काय नाही बाबा, शेवटी इथंच ठेवून जायचं आहे. हे भाड्याचं घर आहे, एके दिवशी आपल्याला खाली करायचं आहे. आपण 70 वर्ष किंवा 80 वर्ष, आता तर 60-70 झालं तर पुरेसं आहे. म्हणजे 60-70 वर्षासाठी हे भाड्याने घेतलेलं आहे. परंतु किती आपण त्याला चिटकून बसलो, किती मोह म्हणजे हे होऊन बसलो. रामकृष्ण ही आले गेले त्याहून जग का, त्यांच्या विना जग का ओसचे पडले. जन पळभड म्हणतील हाय हाय, मी जाता राहीन कार्य काय. किती देवता आले या पृथ्वी तलावर, येऊन गेले. कृष्ण आले, राम आले, त्यांना त्यांचं आयुष्य संपले की जावं लागलं. कुणी राहिले का इथं. म्हणजेच हे क्षणभंगूर आहे, मायेचा बाजार आहे. रामकृष्णही आले गेले, त्यांच्या विना जग का ओसचे पडले. हे जग चालणारच आहे. आपण गेली की आपली मुलं, ती पुन्हा त्याची मुलं, हे पुढे कंटिन्यू राहणारच आहे ना. मग आपण चिटकून काय राहायचं. एक ठराविक वय झाल्यावर तरी आपण वानप्रस्थ. पण हल्ली जे ओल्ड एज आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं चूक करतात, लुडबुड करतात. मुलासारखं असं त्यांना त्यांचे पडत झडत संसार करू दे ना, मुलाला सुनाला. आणि सुनानी मुलांनी पण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. मुलांना पण आपल्या आईवडिलाची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या वडिलांनी आपल्याला किती कष्ट केले, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मुलगा बाहेरून आलेला असतो, आई ढाळजत बसली असते, म्हातारी आली झालेली आई, आणि मुलगा तसाच जर गेला घरात आणि होय ग करत बायकोकडे, आणि झाला का स्वयंपाक वगैरे, मुलात त्याच्या रमला, तर त्या आईला खूप वाईट वाटतं. फक्त आईची अपेक्षा काय असते जाताना, काय गाई काय करायलीस, जेवलीस का, किंवा काय करतेस, ठीक आहेस ना, अशा 2 गोष्टी जरी बोलला तर तिचं मन तृप्त होतं. ह्याला कृतज्ञ म्हणतात. हे ऐश्वर्य सगळं देवाने तयार केलेलं आहे, हे सगळंच. परंतु देवापुढे आपण नैवेद्य का ठेवतो, का देवाला मिळत नाही का. हे सगळं निर्माण केलं, त्याला एक नैवेद्य मिळत नाही का. परंतु एक कृतज्ञता, म्हणजे मी इतकं दिलं ह्याची जाणीव आहे का ह्या मानव जातीला, हे त्या बघत असतं. आपण तिथं नैवेद्य ठेवतो, थोडंसं साखर, अगदी चिमूटभर साखर ठेवतो, पाया पडतो, परंतु देवाचं पोट भरतं, भाव बघतो त्यांना. किंवा स्वयंपाक केला की ती पहिली गृहिणी जी आहेत, जुन्या काळातल्या गृहिणी काय करायच्या, पहिली एवढं असं छोटासा नैवेद्य करून चुलीमध्ये टाकायच्या. आताच्या पण ज्या गृहिणी जी सुसंस्कृत आहेत, संस्कारी आहेत, त्या पण पहिला जे नैवेद्य आहे ते छोटासा ते गॅसला टाकतात किंवा ते देवापुढं नेऊन ठेवतात. त्यानंतर गाईचा घास थोडासा बाजूला काढून ठेवतात आणि मग स्वयंपाक करतात. ह्याला संस्कार म्हणतात. पहिल्या बायका काय करायच्या, चुलीची पूजा करायच्या, विभूती लावून हे. मग आपण आता गॅसची करायला पाहिजे का नाही, गॅसला स्वच्छ पुसलं पाहिजे बायकांनी, त्याची विभूती लावून पूजा केली पाहिजे आणि मग स्वयंपाक केला पाहिजे. पण चप्पल घालून स्वयंपाक करतात हो बायका. काय स्वयंपाकघरात चप्पल नेणं इष्ट आहे का. मग कुठे चाललोत आपण, म्हणजे संस्कृती काय ठेवली का, संस्कार काय ठेवलेत का. आज आपल्या हिंदू भगिनी कपाळावर काय म्हणतात त्याला, टिकली किंवा गंधच लावत नाहीत. आपण मुस्लिम धर्म बघा, मुस्लिम धर्मियातल्या मुली
ते असं डोक्याला बांधतात, त्यांचा बुरखा घालतात, त्या पद्धतीने राहतात की नाही? मग आपल्या मुली का असं वागतात? म्हणजे आपण हिंदू धर्म संस्कृती टिकवायची का असेच सोडून द्यायची? टिकवली पाहिजे का नाही? किंवा केस कापणं वगैरे, केस कापायचे. स्त्रीचं केस जे आहे ते सौंदर्य आहे केसाचं. ते कधीच नाही कापले पाहिजे. परंतु कापतात. मी टीका करतो असं नाही, परंतु आपण आपल्या संस्कृतीला विसरत चाललो. परंतु आपली संस्कृती ही जगात पूर्ण वर्ल्डमध्ये ब्रह्मांडात सगळ्यात श्रेष्ठ आहे सनातन संस्कृती. म्हणून हे 4 वेद आहेत किंवा 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 64 कला आहेत किंवा 6 योग आहेत, 9 भक्ती आहेत. हे आचरण केलं तर आपल्याला नक्कीच परमेश्वराची प्राप्ती होणार आणि आपल्यातलं आत्मतेज, आपला ओरा आणि आपलं म्हणजे सगळंच लाईफच बदलून जाणार थ्रूआउट.